नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण सीमा पोलीस भरती 2024 यामध्ये एकूण 819 जागा भरणार आहे। पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण लागणार आहे। तर यामध्ये वेतनमान पण तुम्हाला चांगले भेटणार आहे, 21,700 ते 69,100। तर ही आणि अर्ज पद्धती ही कशी करायची, लास्ट डेट काय आहे याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कोणतेच डाऊट तुम्हाला राहणार नाही। सीमा पोलीस बलमध्ये पात्र पुरुष आणि महिला भारतीय नागरिकांकडून नेपाळ आणि भूतानच्या विषयासह कॉन्स्टेबल या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत। तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत। 10वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे। या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा। भरतीची जाहिरात सीमा पोलीस बल गृह मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे। भरतीचा विभाग सीमा पोलीस दल गृह मंत्रालय भारत सरकारद्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे। भरतीचा प्रकार सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे आणि भरतीची श्रेणी सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे। पदाचे नाव कॉन्स्टेबल म्हणजे स्वयंपाकघर सेवा असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण असाल तरी सुद्धा तुम्ही ही अर्ज करू शकतात। मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रुपये मासिक पगार दिला जाणार आहे। अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे। इथं ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे। भरतीचा कालावधी तात्पुरत्या आधारावर रिक्त पदे भरण्यात येणार आहे आणि व्यावसायिक पात्रता मान्यता प्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा 10वी वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे मान्यता प्राप्त संस्थांकडून अन्न उत्पादन आणि स्वयंपाकघरातील NSQF स्तर फर्स्ट अभ्यासक्रम असेल तरी पण तिथे त्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि एकूण पदे इथे 819 पदे भरली जाणार आहे आणि नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहे। रिक्त पदे तात्पुरत्या आहेत आणि कोणत्याही सूचना न देता वाढू किंवा कमी पण करू शकणार आहेत। म्हणजे 819 पेक्षा ते जास्त पण पदे भरू शकतात आणि त्याच्यापेक्षा थोडेफार कमी पण होऊ शकतात। रिक्त पदाच्या संख्येतील कोणताही बदल ITBPF भरती वेबसाईट अर्थात HTTPS रिक्रूटमेंटद्वारे सूचित केले जाईल। 10% रिक्त पदे माजी सैनिकांसाठी राखीव आहेत। जर माजी सैनिकांसाठी राखीव जागा पात्र किंवा पात्र उमेदवारांच्या अनुपलब्धतेमुळे अपूर्ण राहिली तर ती संबंधित श्रेणीतील माजी सैनिक नसलेल्या उमेदवाराकडून भरली जाणार आहे। ITBPF ने ही जाहिरात प्रकाशित केल्यानंतर भरती प्रक्रियेच्या क्रमात बदल करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे। ITBPF प्रशासकीय कारणामुळे कोणत्याही टप्प्यावर भरती रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार राखून ठेवते। अर्ज करण्याची फी 100 रुपये आहे। महिला माजी सैनिक, अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी फी सवलत आहे। त्यांना 100 रुपये पण द्यावं लागणार नाही तर फ्री आहे। उमेदवाराचे अर्ज https recruitment.itbpolice.nic.in वर फक्त ऑनलाईन मोडद्वारे स्वीकारले जातील। अर्ज तुम्हाला या लिंकवर जाऊन करायचा आहे। निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी PET, शारीरिक असेल मानक चाचणी PST, लेखी परीक्षा, मूळ कागदपत्राची पडताळणी आणि तपशीलवार वैद्यकीय परीक्षा DME, पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा RME, उमेदवारांच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली जाईल।
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. आज आहे 3 सप्टेंबर. तुम्हाला भरपूर कालावधी आहे अर्ज करण्यासाठी. तर सर्वांनी आपले डॉक्युमेंट वगैरे सर्व व्यवस्थित बघून आणि सर्व माहिती एकदा व्यवस्थित वाचून मगच अर्ज करावा. याची पूर्ण जाहिरात लिंक ची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही सर्व चेक करा. नाही समजलं तर परत एकदा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तो शेअर करा. चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जाते, म्हणजे तुमच्याकडून ते अपडेट मिस पण होणार नाही. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.